Good morning everyone. Everyone fine? Yes, I am also good. In the previous class I taught you lesson number 2 छोटा जादूगर. Yes, छोटा जादूगर याद है ना आप सबको या भूल गए? छोटा जादूगर. Yes, छोटा जादूगर means little musician. Yes, once I will read that one more time all that lesson till where I taught you. After that I will continue. Okay, all of you open your textbook and open page number 6. छोटा जादूगर. मैदान में बिजली जगमग रही थी. फुहारे के पास एक लड़का शरबत पीने वालों को देख रहा था. उसके गले में फटे कुर्ते के ऊपर से एक मोटी सी सूत की रस्सी और जेब में कुछ ताश के पत्ते थे. मैं न जाने क्यों उसकी ओर आकर्षित हुआ. मैंने उससे पूछा, तुमने इसमें क्या देखा? मैंने सब देखा है. यही चूड़ी फेंकते हैं, खिलौने पर निशाना लगाते हैं. मुझे तो खिलौने पर निशाना लगाना अच्छा मालूम हुआ. इस जादूगर से अच्छा ताश का खेल तो मैं ही दिखा सकता हूँ. उसने जोश से कहा. मैंने पूछा, और उस पर्दे में क्या है? वहाँ तुम गए थे? वहाँ बोला, नहीं, वहाँ मैं नहीं जा सका. टिकट लगता है. मैंने कहा, तो चलो मैं तुमको ले चलूँ. उसने कहा, वहाँ जाकर क्या कीजिएगा? चलिए निशाना लगाया जाए. हम दोनों शरबत पीकर निशाना लगाने चले. मैंने पूछा, तुम्हारे घर में और कौन रहता है? वहाँ बोला, माँ और बाबूजी. मैंने पूछा, उन्होंने तुमको यहाँ आने के लिए मना नहीं किया? वहाँ बोला, बाबूजी जेल में है. मैंने फिर पूछा, क्यों? देश के लिए. वहाँ गर्व से बोला. मैंने पूछा, और तुम्हारी माँ वहाँ बीमार है? वहाँ बोला. मैंने कहा, और तुम तमाशा देख रहे हो? तमाशा देखने नहीं, दिखाने निकला हूँ. कुछ पैसे ले जाऊंगा तो माँ को प्यारपथ्य दूंगा. मुझे शरबत न पिलाकर आपने मेरा खेल देखकर मुझे कुछ दे दिया होता तो मुझे अधिक प्रसन्नता होगी. उसने कहा. टिल आई टोल्ड यू नो. सो यहाँ क्या होता है कि एक बालक रहता है. यहाँ एक बालक क्या करता है कि एक इन द टाइम ऑफ इवनिंग, शाम के समय पर सब लोग मिले हुए थे. मतलब मेला या फेयर या फेस्टिवल नहीं, फेयर, यात्रा, मेला. वहाँ क्या करता था कि उसने यहाँ कवि ने एक बालक को देखा. वहाँ बालक फटे हुए क्या डाला था कि कुर्ता डालकर गले में एक क्या धागा डालकर घूम रहा था. उसने क्या किया कि आपने यहाँ क्या देखा ऐसा पूछने से वहाँ बालक क्या बोलता है कि मैंने यहाँ सब कुछ देखा है. यस, इस फेयर में, इस जात्रेली एल्ला नोडिदीनि नानु. यहाँ क्या करते हैं कि रिंग फेंक कर निशाना लगाते हैं, सामान अपना लेते हैं. यस, और क्या करते हैं कि टिकट लगाकर और टिकट देकर हमें क्या करते हैं कि जादू दिखाते हैं. उनके हाथ में क्या कि ताश का पत्ता, कार्ड्स भी था वहाँ. उसके बाद क्या करते हैं, चलो तो मैं आपको क्या करूँगी, वहाँ पर्दे के पीछे क्या दिखाते हैं ना, वहाँ देखने के लिए आप और मैं दोनों जाएंगे. ऐसे कहने के बाद वहाँ बालक क्या बोलता है कि नहीं, क्या करना है कि उससे ज़्यादा मैं अच्छा तरह से जादू दिखाऊंगी आपको. तो उसके बाद वहाँ क्या आदमी और कभी क्या पूछता है कि आपको अपने आप यहाँ आने के लिए, फेयर को आने के लिए आपका माता पिता ने आपको छोड़ दिया? मतलब नहीं जाते रहो लेकिन बिट रहो अपनी के जगह. वहाँ कहता है कि मेरे घर में माँ और बापू है. बापू कहाँ है? ऐसा पूछने से कहता है कि मेरा बापू कहाँ है? जेल में है. तो वहाँ फिर से पूछता है, जेल में क्यों? तो वहाँ बोलता है कि जेल में देश सेवा के लिए, अपने देश के लिए मेरा पिताजी जेल गए हैं, ऐसा बोलता है. और माँ भी क्या है? बीमार है. तो मैं थोड़ा
इस मेला में थोड़ा मेरा क्या जादू दिखाकर पैसा कमाऊंगी और मेरे माँ के लिए क्या करेंगी, दवाई का इंतजार करूंगा। ऐसा कहने से वहाँ क्या होता है कि आगे देखेंगे। उसने कहा, मैं आश्चर्य से, इन द नेक्स्ट पैरा, मैंने आश्चर्य से उसे 13-14 वर्ष के लड़के को देखने लगा। वहाँ क्या करता है कि अपना पिताजी जेल गया है क्योंकि मेरे देश के लिए, और मेरे माँ भी बीमार है, तो मैं क्या करूँगी, थोड़ा जादू दिखाकर पैसा कमाकर मेरा माँ को क्या करना चाहती हूँ कि पथ्य करना चाहती हूँ, क्या करना चाहती हूँ, औषध लाकर देना चाहती हूँ। यहाँ बात सुनने के बाद यहाँ बालक कितना साल का है, कितना वर्ष का है, टिल 13 to मतलब 13 to 15 years, 15 ವರ್ಷದೊಳಗಿನ ಹುಡುಗ ಈ ತರ ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಅವನಿಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ, that person got shocked because this small age he is talking very responsibility sentences or responsibility he is taking. ನನ್ನ ತಂದೆ ತಾಯಿಗೆ ನೋಡ್ಕೋಬೇಕು, ತಂದೆ ಜೈಲಿದ್ದು ನನ್ನ ತಾಯಿ ನಾನು ನೋಡ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ಏನು ಜವಾಬ್ದಾರಿ ತಗೋತಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಈ ಗಾಟ್ लिटिल बिट कन्फ्यूजन. हाँ मैं सच कहता हूँ, बापूजी माँ जी बीमार है इसलिए मैं नहीं गया. वहाँ बोला, क्या करता है कि मेरा बापूजी भी बीमार था और वहाँ क्या है कि जेल में है और मेरा माँ बीमार है इसलिए मैं नहीं गया हूँ. कहाँ नहीं गया, मतलब वहाँ पर्दे के पीछे जो कुछ दिखाते हैं ना, मतलब जादू, वहाँ देखने के लिए नहीं गए क्योंकि वहाँ टिकट लगता है. टिकट मतलब हम पैसा देकर ही खरीदना चाहिए, ಹೌದಲ್ವಾ. ಟಿಕೆಟ್ ಅನ್ನು ಜಾತ್ರೆಗೆ ಹೋದಾಗ ಟಿಕೆಟ್ ಕೊಡ್ರಿ ಅಂದ್ರೆ ನಾವು ದುಡ್ಡು ಕೊಟ್ರೆ ಅವ್ರು ಟಿಕೆಟ್ ಕೊಡ್ತಾರೆ ನಮಗೆ. ಸೊ ಲೈಕ್ ಫಾರ್ ದ್ಯಾಟ್ ಪರ್ಪಸ್ he didn't went to that show. ओके. और वहाँ कहता है कि मेरा बाबूजी सच में, सच मीन्स ट्रू, सच ट्रू, ನಿಜವಾಗ್ಲೂ ಅಂತ, ನಿಜವಾಗ್ಲೂ ನನ್ನ ತಂದೆಗಳು ಈ ತರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇದೆ ಅಂತ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ. मैंने पूछा कहाँ, ಜೈಲ್ में. ಹಾಗಾದ್ರೆ ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿಲ್ಲ ನೀನು, ಎಲ್ಲೆಲ್ಲ ಫಸ್ಟ್ ಅಂದ್ರೆ ಅವನು ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿರಲಿಲ್ಲ, ಆ ಜಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಪರ್ದೆಯಿಂದ ಏನಾಗ್ತದೆ ಅಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಹೋಗಲಿಲ್ಲ, ದುಡ್ಡಿರಲಿಲ್ಲ. ಮತ್ತೆಲ್ಲಿ ಹೋಗಿಲ್ಲ ಅಂದರೆ जब लोग खेल तमाशा देखते ही है तो मैं क्यों ना दिखाकर माँ की दवा करूँ और अपना पेट भरूँ. वहाँ बोला, ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿಲ್ಲ, ಜೈಲಿಗೆ ಹೋಗಿಲ್ವಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. ಇಲ್ಲ ನಾ ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿಲ್ಲ ಅಂತ, ಎಲ್ಲೂ ಬೇರೆ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹೋಗಿಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ಎಲ್ಲರೂ ತಮಾಷೆ ತೋರಿಸ್ಕೊಳಪ್ಪ, ಎಲ್ಲರೂ ಮ್ಯಾಜಿಕ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ದೇ ವಿಲ್ ಅರ್ನ್ ಬೈ ದೇರ್ ಸ್ಕಿಲ್. Yes, which one skill they have, they will show to people and they will earn, right? So if someone comedy, they will put in comedy means they will do street comedy and they will gain money, right? If they are good in circus means they will do a circus. If they are good in drama means they will do a drama and in the public places. Here तो इधर तो क्या है कि मेला लगा है, फेयर. Yes, for that purpose he went to there and he wanted to do something and he want to earn the money for her mother medicine purpose. Okay, so dawa means medicine, dawa medicine, ಔಷಧಿ. ಔಷಧಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಏನು ಮಾಡ್ತೀನಿ, ನಮ್ಮ ಮಮ್ಮಿಗೆ ನಮ್ಮ ತಾಯಿಗೆ ಔಷಧಿ ಮಾಡ್ಬೋದು ಆ್ಯಂಡ್ ಮೇ ಥೋಡಾ ಅಪ್ನೆ ಭೂಕ್ ಭಿ ಮಿಟಾ ಸಕೂಂಗಾ. ಅಂದರೆ ನನಗೂ ಹೊಟ್ಟೆಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ದುಡ್ಡು ಸಿಕ್ಕರೆ ನನಗೂ ಕೂಡ ಏನಾದ್ರು ತಿಂಡಿ ತಿನ್ಕೊಂಡು ಜೀವನ ಮಾಡಲಿಕ್ಕಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. हम दोनों उस जगह पर पहुंचे जहां खिलौने को गेंद से गिराया जाता था. उसके बाद क्या होता है, यहाँ बड़ा आदमी और वो छोटा बालक था ना, दोनों मिलकर एक जगह में जाते हैं. क्यों, आपने देखा है गेंद मतलब बॉल, गेंद बॉल, ಬ್ಯಾಟ್ ಬಾಲ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಬಾಲಿಗೆ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಗೇಂದ್. ಎಸ್ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಲೈಕ್ ದ್ಯಾಟ್ ವಿ ವಿಲ್ ಥ್ರೋ ದ ವಾಟ್ ರಿಂಗ್, ರಿಂಗ್ ಹೆಂಗೆ ಹಾಕ್ತೀವಲ್ಲ ಅದೇ ಥರ ಏನೋ ಥಿಂಗ್ಸ್ ಇಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಫುಲ್ ಥಿಂಗ್ಸನ್ನು. ಸೊ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಒಂದು ಬಾಲ್ ಹಾಕಿ ಬಿಸಾಕೋದು. ಸೊ ಫುಲ್ ಥಿಂಗ್ಸ್ ಬಿದ್ದರೆ ಏನು ಮಾಡೋದು, ಅದ್ರಲ್ಲಿ ವಿನ್ ಆಗಿರೋದೆಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಸೊ ಲೈಕ್ दैट प्लेस दे वेंट. ओके, निशाना मीन्स टारगेट. वहाँ टारगेट लगाते हैं कि बॉल से, गेंद से मारने से सब कुछ गिर जाता है. वैसे खेल है, एक तरह की खेल. वहाँ जीतने पर हमें पैसा भी दे सकते हैं या तो हमें कुछ सामग्री भी दे सकते हैं. मैंने 12 टिकट खरीदकर उस लड़के को दिया. यहाँ बड़ा आदमी ने क्या किया कि 12 टिकट खरीदकर उस छोटा बच्चे को दे दिया.
मतलब 12 टिकट मतलब 12 टाइम क्या करेगा वो गेंद को मारेगा. 12 टाइम he will throw that ball. For one game, one ticket is there. Okay, so what we will get then that game, no, that products or that material for him, that boy only. For that purpose that big man or that person, yes, क्या किया कि उसने 12 टिकट खरीद कर उस बच्चे को दे दिया. वहां निकला पक्का निशानेबाज. निशानेबाज मीन्स व्हाट, वेरी गुड शूटर. निशाना टारगेट वाला, टारगेट लगाते हैं. यस, अब मैं बोलती हूँ कि इधर मैंने एक डॉट डाला है. ओके, इधर एक डॉट डाला है ना, तो आपको दूर से जाकर आपको एक गेंद मतलब बॉल मारना है. तो यहाँ इसी निशाने पर लगना है. इधे ताकಬೇಕು. ಓಕೆ, ಇದಕ್ಕೆ ತಾಗಬೇಕು ಅಂತ. ಸೊ ಇದಕ್ಕೆ ಕರೆಕ್ಟ್ ಹತ್ತಾಗಿದ್ರೆ ಏನು ನೀವು ಗುಡ್ ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡ್ತೀರಿ ಅಂತ. ನಾನು ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ನಾನು ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಏಮ್ ಇಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಗುರಿ ಇಟ್ಟು ಮಾಡ್ತೀನಿ, ಆ ಥರ. देखने वाले दंग रह गए. वहाँ क्या किया कि सब 12 टिकट खरीदा था ना, 12 टिकट में 12 भी क्या किया कि उसने निशाना लगाकर ही गेम को या खेल को जीत गया. तो वहाँ सभी जन थे ना, लोग थे ना, उनको क्या हुआ कि बहुत शॉक ಆಯ್ತು ಅವರಿಗೆ. ಹೌದಾ, ಎಲ್ಲಾನು ಈಗ ನಾವು ಒಂದ್ಸಲ ಎಸ್ತೀವಿ, ಒಂದಾಗ್ಬೋದು, ಎರಡಾಗ್ಬೋದು, ಅವನೇನು ಎಲ್ಲಾನು ಕೆಲವರಿಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ದೇ ಗಾಟ್ ಬಿಟ್ಟು ಸರ್ಪ್ರೈಸ್ ಆನ್ ದಟ್ ಬಾಯ್. उसने 12 खिलौने को बटेर लिया. वहां क्या रखा था कि खिलौने में टॉय. देखो अभी 12 टिकट लेकर दिया है ना, तो उसको क्या हुआ कि 12 खिलौने मिल गया, टॉयज. यस, 12 खिलौने रखा था उन लोगों ने. तो वहां गेंद से मारने, निशाने लगाकर मारकर 12 खिलौनों को जीत लिया. और उसको क्या क्या लपेट लिया अंदर, अपना ಎಲ್ಲ ತಾನು ತಗೊಂಡ್ಬಿಡ್ತಾನೆ. लेकिन उठाता कैसे, कुछ मेरे रुमाल में बंधे, कुछ जेब में रख लिए गए. वहाँ क्या है, 12 है, तो सब उसको लिया नहीं हुआ. तो क्या किया कि वहाँ एक रुमाल में बांध लिया, थोड़ा उनका जेब में डालकर, थोड़ा हाथ में पकड़कर वो लोग क्या किया कि वहां से गए. उसके बाद लेकिन ओके, लड़के ने कहा, बापूजी आपको तमाशा दिखाऊं. ओके, बापूजी मतलब के बाबूजी. ओके, बाबूजी आपको तमाशा दिखाओ. आओ, व्यक्ति तरಲ್ಲ, that person. So to him he is asking, shall I show you some tricks or shall I show you some games? कि ನಿಮಗೊಂದೇನೋ ಆಟ ತೋರಿಸ್ಲಾ ನಾನು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. और ಸರ್ಕಸ್ ತರ ತೋರಿಸ್ಲಾ ಅಂತ. बाबूजी आपको तमाशा दिखाऊं, बाहर आइए, मैं चलता हूँ. वहाँ 9 तो 11 हो गया. मैंने मन ही मन कहा, इतनी जल्दी आंखें बदल गई. मैं घूम कर झूले के पास लोगों का ऊपर नीचे आना देखने लगा. क्या हुआ कि उसके बाद क्या होता है कि वहाँ सब 12 खिलौने लेकर बाहर आने के लिए बोलता है. और मैं आपको थोड़ा देर के बाद आपको मैं कुछ दिखाता हूँ, ऐसा वो बालक कहता है. तो वहां से बाहर आने के बाद वहां क्या दिखता है कि झूला ಅಂದ್ರೆ ಸ್ವಿಂಗ್ಸ್. ಮೇಲೆ ಚಕ್ರ ಹೊಡೆದ್ರೆ ಮೇಲಿಂದ ಜೋಕಾಲ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಚಕ್ರ ತಿರುಗೋದು, ಸೀಸಾ. ಅದನ್ನ ಆ ಹುಡುಗ ನೋಡ್ತಾನೆ. मैं घूम कर झूले के पास लोगों का ऊपर से नीचे आते हुए वहां देख लिया. क्योंकि वो क्या करता था, चक्र ऊपर से नीचे से आगे ऊपर ऐसा जाता रहता था. वहां क्या किसने देखा कि उस बालक ने वहां ऊपर से नीचे जाते क्या झूले को देख लिया. अकस्मात किसी ने ऊपर के हिंडोले से पुकारा, बाबूजी. मैंने पूछा कौन. वहाँ क्या हुआ कि किसी ने वहां से ऊपर से क्या किया कि ऊपर से मतलब वो लोग उसमें बैठे हैं ना, ಯಾರಾದ್ರಲ್ಲಿ ಕುತ್ಕೊಂಡಿರಲ್ಲ, ಅವ್ರು ಮೇಲ್ ಹೋಗ್ತಿರ್ತಾರೆ. ಸೊ ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಮೇಲ್ ಹೋದಾಗ ಸುಮ್ಮನೆ ಕುತ್ಕೊಂಡಿರ್ತೀವ, ಜೋರಾಗಿ ಕಿರ್ಚೋದು, ಹೆದರಿಕೆ ಆಗ್ತಿದೆ ಅಂತ ಕಿರ್ಚ್ತೀವಿ. ಇಫ್ ಯು ಆರ್ ಫೀಲಿಂಗ್ ಹ್ಯಾಪಿ ಮೀನ್ಸ್ ಯು ವಿಲ್ ಶೌಟ್ ವೆರಿ ಲೌಡ್ಲಿ. ಹೌದಲ್ಲ, ಖುಷಿಯಾದ ಜೋರಾಗಿ ಕಿರಿಸ್ತೀವಿ, ಅಥವಾ ನಮಗೆ ಹೆದರಿಕೆ ಆದ್ರೂ ಜೋರಾಗಿ ಕಿರಿಸ್ತೀವಿ, ಹೌದಲ್ವಾ. ಸೊ ಅದೇ ತರ ಯಾರು ಮಾಡ್ತಾರೆ, ಮೇಲಿಂದ ಯಾರೋ ಒಬ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಆ ಝೂಲೆದಿಂದ, ಡೆಂಡೋಲೆ ಅಂದ್ರೆ ಏನು, ಝೂಲಾ, ಸ್ವಿಂಗ್, ಒಂದೊಂದೇ ಬುಟ್ಟಿ ತರ ಇರುತ್ತೆ, ಹೌದಲ್ವಾ,
ಎರಡು ಕಡೆ ಹಿಂಗೆ ಕುತ್ಕೊಂಡಿರ್ತಾರಲ್ಲ ಆ ಥರ ಬುಟ್ಟಿದ್ರೆ ಇರ್ತಲ್ಲ ಅದರಿಂದ ಒಬ್ರು ಯಾರೋ ಜೋರಾಗಿ ಬಾಬೂಜಿ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಜೋರಾಗಿ ಕಿರಿಸ್ತಾರೆ. कौन मैं हूँ छोटा जादूगर कहिए तो खेल दिखाऊं. वहाँ बालक ने क्या किया था कि वहाँ पहले से ही ऊपर जाकर उस क्या झूले में बैठा था. अब यारो ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿ ಇದ್ರಲ್ಲ ಯಾರೋ ಲೇಖಕ ಇದ್ರಲ್ಲ ಅವರು ಹೊರಗಡೆ ಬರೋಷ್ಟರಲ್ಲೇ ಈ ಛೋಟಾ ಬಾಲಕ ಏನು ಮಾಡಿರ್ತಾನೆ ಬಾಬೂಜಿ ಹೊರಗಡೆ ಬರೋಷ್ಟರಲ್ಲೇ ಆ ಸ್ವಿಂಗ್ ಮೇಲೆ ಆ ಏನು ಚಕ್ರ ಇರ್ತಲ್ಲ ಅದರಲ್ಲೇ ಕುತ್ಕೊಂಡು ಅವನು ಆಟ ಆಡ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. ಸೊ ಆನ್ ದ್ಯಾಟ್ ಟೈಮ್ ಈಸ್ ಕಾಲ್ಡ್ ಮೇಲ್ ಹಿಂಗೆ ಚಕ್ರ ಮೇಲೋದಾಗ ಅದನ್ನ ಜೋರಾಗಿ ಬಾಬೂಜಿ ಅಂತ ಕೂಗ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. ಸೊ ಅವನು ಕಾಮ್ ಯಾರು ಅಂತ ಕೇಳಿದಾಗೆ ವಾಟ್ ಹಿ ಟೋಲ್ಡ್ ಐ ಆಮ್ ನಾನು ಛೋಟಾ ಜಾದೂಗಾರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಎಸ್ ಕಹಿಯೇ ತೋ ಖೇಲ್ ದಿಖಾವು ಅಗರ್ ಹೇಳಿ ನಾನು ನಿಮ್ಗೇನೋ ಒಂದು ಒಂದೇನೋ ತಮಾಷೆ ತೋರಿಸ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ ಶಲ್ ಐ ಶೋ ಯು ಸಮಥಿಂಗ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಹಿ ಈಸ್ ಆನ್ ದಟ್ ಸ್ವಿಂಗ್ ಆಲ್ರೆಡಿ ಬಟ್ ಈಸ್ ಆಸ್ಕಿಂಗ್ ಶಲ್ ಐ ಶೋ ಯು ತೋರಿಸ್ಲಾ ನಾನು ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ. मैंने छोटा सॉरी नहीं जी तुमको क्रोध से मैं कुछ और कहने जा रहा था श्रीमती जी ने कहा. यस दिखाला सॉरी यहाँ क्या होता है कि वहाँ ऊपर जाकर मैं आपको दिखाऊँ ऐसे कहने के बाद वहाँ बाबूजी को क्या होता है कि बहुत क्रोध होता है सिಟ್ಟು ಬರುತ್ತೆ. क्रोध ಅಂದ್ರೆ ಏನು ಸಿಟ್ಟು ಬರುತ್ತೆ. ಇನ್ನೇನು ಬೈಬೇಕು ಅನ್ನೋಷ್ಟರಲ್ಲೇ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರು ಸುಮ್ಮನೆ ಆಗ್ಬಿಡ್ತಾರೆ. यहाँ क्या हुआ कि कहने जा रहा था श्रीमती जी ने ಅವರು ಮಿಸಸ್ ಬಂದು ಅಥವಾ ಅವ್ರ ಹೆಂಡತಿ ಬಂದು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂದರೆ दिखलाओ जी तुम तो अच्छे आए भला कुछ मन तो बहले. मैं चुप हो गया क्योंकि श्रीमती जी की वाणी में वह माँ की सी मिठास थी जिससे के सामने किसी भी लड़के को रोक नहीं जा सकता. उसने खेल आरंभ किया. उसके सब खिलौने खेल में अपना अभिनय करने लगे. भालू मनाने लगा, बिल्ली रूठने लगी, बंदर गुटकने लगा, गुड़िया क्या ब्याह हुआ. वहाँ क्या करता है कि यहाँ सब खिलौने था ना उसके पास ओ क्या उन कಡೆ ಎಲ್ಲ खिलौने इतवदल्वा वहाँ उसने क्या किया था कि गेंद को निशाना लगाकर खिलौने ले आते. वहाँ खिलौने लेकर क्या जाता है कि ऊपर जाता है और मैं आपको निशाना गेम दिखाऊं या आपको क्या तमाशा दिखाऊं ऐसा पूछने से वहाँ बाबूजी को बहुत गुस्सा होता है. तो उसकी श्रीमती आने से पहले आती है तो वहाँ क्या करता है कि अपना मन को शांति से रखता है. समाधान ಮಾಡ್ಕೊಂಡು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅವರು दिखलाओ जी तुम तो अच्छे गए ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಆಯ್ತು ತೋರಿಸು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರು ಯಾರು ಹೆಂಡತಿ ಬಂದಿರೋದಲ್ಲ ತೋರಿಸು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಕುಚ್ ಮನ್ ತೋ ಬಹಲೆ. ಎಸ್ ಏನಾಗುತ್ತೆ ಸ್ವಲ್ಪ ಮನಸ್ಸಿಗೆ ಖುಷಿ ಆಗುತ್ತೇನೋ ಅಥವಾ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಚೇಂಜ್ ಆಗುತ್ತೆ ಹೌದಲ್ವಾ. ಏನಿದೆ ಅಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಇಫ್ ಯು ವಿಲ್ ಶೋ ಸಮಥಿಂಗ್ ಮೀನ್ಸ್ ಇಫ್ ವಿ ವಿಲ್ ಫೀಲ್ ಗುಡ್ ಮೀನ್ಸ್ ವಿ ಆಲ್ಸೋ ಹ್ಯಾವ್ ಅ ಗುಡ್ ಟೈಮ್ ಹೋಗೋದಲ್ಲ. ಸೊ ಮೈ ಚುಪ್ ಹೋ ಗಯಾ. ವಹಾ ಶ್ರೀಮತಿ ಜಿನೇ ಎಸ್ ದಿಖಾವೋ ಅಂತ ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಇಲ್ಲಿ ಗಂಡ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಬಾಬೂಜಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಸುಮ್ಮನೆ ಆಗ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಯಾಕಂದರೆ ಹೆಂಡತಿ ಹೇಳಿದಾರೆ ತೋರಿಸು ಅಥವಾ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ತಮಾಷೆ ಮಾಡಲಿ ಬಿಡು ಅಂತ ಹೇಳಿದಕ್ಕೆ he got little bit quiet क्योंकि श्रीमती जी की वाणी में वहाँ माँ की सी अच्छा मिठास थी. वहाँ क्या हुआ था कि वहाँ श्रीमती जी ने बाबू की श्रीमती जी ने बोला था ना हाँ आप दिखाओ उसमें क्या है हम भी देखेंगे. यह वाणी मतलब ಮಾತು. ಈ ಮಾತನ್ನು ಕೇಳ್ಕೊಂಡು ಏನಾಗುತ್ತೆ ಒಂದು ತಾಯಿ ಒಂದು ಮಗನ ಕಡೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದೆ ಏನೋ ಅಂತ ಒಬ್ಬರು ತಾಯಿ ತನ್ನ ಮಗನ ಕಡೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಾರೆ ಆ ಥರ ಫೀಲ್ ಆಗಿ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಸುಮ್ಮನೆ ಆಗಿಬಿಡ್ತಾರೆ. जिसके सामने किसी भी लड़के को रोक नहीं जा सकता. यस माँ के सामने अपने बच्चे कुछ करेंगे तो माँ को भी क्या होता है बहुत खुश होता है. यस यू विल गो इन फ्रंट ऑफ योर मदर एंड यू टेल मम्मी जस्ट आई वांट टू डू वन डांस. ನಾಟ್ ಸಿಂಪ್ಲಿ ಡಾನ್ಸ್ ಸುಮ್ಮನೆ ಬಂದ್ಕೊಂಡು ದಿಂಗ್ ನಾ ಡಾನ್ಸ್ ಮಾಡಿದೆ ಅಂತ ಹೇಳೋದಲ್ಲ. ಒಂದೇನೋ ಚೆನ್ನಾಗಿರೋ ಡಾನ್ಸ್ ಅಥವಾ ಮಮ್ಮಿ ನಾನು ಒಂದು ಚೆನ್ನಾಗಿರೋ ಭಜನೆ ಹಾಡ್ತೀನಿ ಅಥವಾ ಒಂದು ಸಾಂಗ್ ಹಾಡ್ತೀನಿ ಹೌದಲ್ವಾ ಏನೋ ಒಂದು ಮಾಡ್ತೀನಿ. ನಿಮ್ಮ ಪ್ಯಾರೆಂಟ್ಸ್ ಬಂದಾಗ ದೇ ವಿಲ್ ಸ್ಕೋಲ್ಡ್ ಯು ಅವ್ರು ನಿಮ್ಗೆ ಬೈತಾರ ಇಲ್ಲ ಮಂಗಂತರ ಬೇರೆ ಏನಾದರೂ ಮಾಡಿದ್ರೆ ಬೈತಾರೆ. ಓಕೆನಾ ಡಾನ್ಸ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಜೋರಾಗಿ ಮನೆಯಲ್ಲ ಸಾಂಗ್ ಹಚ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲೆಲ್ಲೋ ಮನೆ ತುಂಬ ಕುಣಿತಾ ಇದ್ರೆ ಬೈತಾರೆ ಹೌದಲ್ವಾ. ಸೊ ಅದನ್ನು ನೀವು ಕರೆಕ್ಟಾಗಿ ನೀಟಾಗಿ ಒಂದು ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಅವ್ರ ನಿಮ್ಮ ಪ್ಯಾರೆಂಟ್ಸ್ ಕೂಡ ಓ ಇವ್ರ ಕಡೆ ಡಾನ್ಸ್ ಮಾಡೋ ಸ್ಕಿಲ್ ಇದೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಲೈಕ್ ದಾಟ್ ಓನ್ಲಿ ದಟ್ ಬಾಯ್ ಆಲ್ಸೋ ಹ್ಯಾವಿಂಗ್ ಆನ್ ಸಮ್ ಸ್ಪೆಷಲ್ ಸ್ಕಿಲ್ ವಾಟ್ ಇಟ್ ಇಸ್ ವಿ ವಿಲ್ ಸಿ. उसने खेल आरंभ किया. that boy started that game. ಓಕೆ ಆ ಗೇಮನ್ನು ಏನೋ ತಮಾಷೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ರಲ್ಲ ಅದನ್ನ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಅವನು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾನೆ.
उसके सब खिलौने खेल में अपना अभिनय करने लगे। वहां क्या करता है कि उसका पास जो खिलौने रहता है ना, खिलौने से अपना गेम अपना खेल प्रारंभ करता है। तನ್ನ ಆಟನ ಇದನ್ನ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ತನ್ನ ಕಡೆ ಇರೋ ಎಲ್ಲ ಆಟಿಕೆ ಸಾಮಾನು ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾನೆ. ವಾಟ್ ಇನ್ ದಟ್ ಗೇಂದ್ ಬಾಜ್ ಮೇ ಏನೋ ಆ ಆಟದಲ್ಲಿ ನಿಶಾನ ಹಚ್ಕೊಂಡು ಮಾಡಿದಿರ್ತಾರಲ್ಲ, ಅದರಲ್ಲಿ ಏನೇನು ವಿನ್ ಆಗಿರ್ತಾನಲ್ಲ, ಸಿ ಹಿಯರ್ ಭಾಲು ಮನಾನೆ ಲಗ. ಭಾಲು ಮತ್ಲಬ್ ಏನು? ಬಿಯರ್. ಎಸ್, ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ಅದು ಆಟ ಆಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅಂದ್ರೆ ಮನಾನೆ ಅಂದ್ರೆ ನಮ್ ಯಾರ್ದು ಬೇಜಾರು ಮಾಡಿದಾಗ ಹೆಂಗೆ ನಮ್ ಬಂದು ನೀ ಆಡ್ಬೇಡ, ನೀ ಸಮಾಧಾನ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಸಮಾಧಾನ ಹೆಂಗ್ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ ಆ ತರ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತದೆ. ಆಮೇಲೆ ಬಿಲ್ಲಿ ಮೀನ್ಸ್ ಕ್ಯಾಟ್. ಬಿಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ತದೆ? ರೂಟನೆ ಲಗಿ. ರೂಟನೆ ಅಂದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡ್ತದೆ? ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ, ಅಥವಾ ನಮ್ಗೆ ಸಿಟ್ಟು ಬಂದಾಗ, ಬೇಜಾರಾದಾಗ, ಖುಷಿ ಆದಾಗ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ತಿರುಗ್ತಾ ಇರ್ತದೆ, ಬಾಲ ಎಲ್ಲ ಆಡ್ಸ್ಕೊತ ಹೋದಲ್ಲ. ಸೊ ಆ ತರ ಏನ್ ಮಾಡ್ತಾವ? ಒಂದೊಂದು ಆಕ್ಷನ್ ಅಂದ್ರೆ ಏನು? ನಿಜವಾದ ಬಿಲ್ಲಿನ, ನಿಜವಾದ ದಟ್ ಇಸ್ ವಾಟ್ ಟಾಯ್ಸ್. ಅವನು ಆ ತರ ಮಾಡ್ತಿದ್ದಾನೆ. ಈಗ ನಾಯಿ ಬೊಗಳ್ತಾ ಇದೆ ಅಂದ್ರೆ ಅವನು ಆ ನಾಯಿನ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಬೋ 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 ಲೈಕ್ ದಾಟ್ ಈಸ್ ಇಮಿಟೇಟಿಂಗ್. ಒಂದೊಂದು ಇಮಿಟೇಷನ್ ಮಾಡಿ ತೋರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ರಿಯಲಿ ಅಲ್ಲಿ ಯಾವ ಎನಿಮಲ್ಸು ಇಲ್ಲ, ಓನ್ಲಿ ದಟ್ ಈಸ್ टॉयज खिलौने रहते हैं वहाँ. उसका बंदर क्या करता है कि गुड़कने लगता है. बंदर ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ? ಜಂಪ್ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತದಲ್ಲ, ಆ ತರ ಜಂಪ್ ಮಾಡಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾನೆ. एंड गुड़िया का ब्याह हुआ. गुड़िया ಅಂದ್ರೆ ಏನು? ಡಾಲ್. ಡಾಲ್ದು ಬ್ಯಾಹ ಮತ್ಲಬ್ ವಿವಾಹ, ಮದ್ವೆನು ಮಾಡ್ತಾನೆ ಅವನು. ಅಂದ್ರೆ ಏನು? ತನಗೆ ಏನು ಆಟಿಕೆ ಸಾಮಾನು ಸಿಕ್ಕಿದೆಯಲ್ಲ ಅದರಿಂದನೇ ಅವನು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾನೆ? ಆಟನ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅಂಡರ್ಸ್ಟುಡ್ ಆಲ್ ಆಫ್ ಯು? ಓಕೆ okay, we will see in the next class we will see. Okay, I will give you homework. Read lesson and you have to write, try to find out the question answer. Okay, question answer ಅನ್ನು ನಾನು ಎಷ್ಟು ಕಲಿಸ್ತೀನಿ ಅಷ್ಟನ್ನು ಫೈಂಡ್ ಔಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು HW ಬುಕ್ಕಲ್ಲಿ ಬರಲಿಕ್ಕೆ ಟ್ರೈ ಮಾಡಬೇಕು. ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ರೈಟ್ 4 to 5 ಕ್ವಶನ್. ಓಕೆ, ನಿಮ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ಕಲ್ಲಿ ಪೇಜ್ ನಂಬರ್ 11 ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ಅಂದ್ರೂ ಜಸ್ಟ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ಕ್ರಿಯೇಟ್ ಅ ನ್ಯೂ क्वेश्चन अನ್ನು क्रिएट ಮಾಡ್ರಿ. ओके, वन फॉर एग्जांपल, मैदान में कौन था? मैदान में बालक था, और मैदान में बालक और बाबूजी था. यस, वहाँ क्या खिलौने कैसे पाए गए? गेंदबाजी करने से या गेंदे लगाने से खिलौने पाए गए. यस, उसके बाद किसका ब्याह हुआ? गुड़िया का ब्याह हुआ. लाइक दैट यू हैव टू ट्राई करना है आपको. just try ಮಾಡ್ರಿ. In the next class I will take you more. Okay, so read and okay, I will tell you. Read and write and 5 question answer. This is extra question, you don't see in your textbook question. ಡೋಂಟ್ ಸಿ ಹಿಯರ್. ಪೇಜ್ ನಂಬರ್ 10 ಮತ್ತು 11 ಇದೆಲ್ಲ ಅದನ್ನ ಯಾರು ಬರೆಯೋಂಗಿಲ್ಲ, ಅದನ್ನ ಯಾರು ನೋಡೋಂಗಿಲ್ಲ. ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ಮೇಕ್ ಅ ನ್ಯೂ ಕ್ವಶನ್. ಅಲ್ಲೇ ಕ್ವಶನ್ ಮಾಡಿ ಸ್ಮಾಲ್ ಆನ್ಸರ್ ಬರುವಂಗೆ ಕ್ವಶನ್ ಅನ್ನು ಫೈಂಡ್ ಔಟ್ ಮಾಡಬೇಕು. ಓಕೆ, ರೀಡ್ ಆ್ಯಂಡ್ ರೈಟ್ 5 ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರ್. ಓಕೆ, ಆ್ಯಂಡ್ ಕ್ವಶನ್ ಆ್ಯಂಡ್ ಆನ್ಸರ್. ಓಕೆ, ದೆನ್ ರೈಟ್ one page copyright. Okay, understood all of you? You have to write one page copywriting and you have to find out 5 question answer. That too, till where I taught you, only I taught you 2 para. ಇದೊಂದು ಮತ್ತೆ ಇದೊಂದು ಇಷ್ಟು ಕಲಿಸಿದ್ರಲ್ಲ ಅದರಲ್ಲೇ any 5 questions ಅನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಅಂಡರ್ಸ್ಟುಡ್ ಆಲ್ ಆಫ್ ಯು? ನೀವೇ ಕ್ವಶನ್ ಅನ್ನು ರೆಡಿ ಮಾಡ್ರಿ, ಅದ್ರ ಕೆಳಗಡೆ ಅಲ್ಲೇ ಆನ್ಸರ್ ಇರುತ್ತೆ, ನೀವೇ ಅದರ ಆನ್ಸರ್ ಅನ್ನು ಫೈಂಡ್ ಔಟ್ ಮಾಡಬೇಕು. ಓಕೆ, ನೆಕ್ಸ್ಟ್ we will move to we will see in the next class remaining parts. Okay, and learn the question answer, learn the lesson. ಒಂದ್ಸಲ ಲೆಸನ್ ಅನ್ನು ಓದ್ಕೋಬೇಕು. ಓಕೆ, and okay, first one lesson answer question answer ma'am gave no. In that also you have to learn the question answer of lesson number 1. Okay, and read lesson number 2. and ಎಲ್ಲರೂ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ನಿಮ್ಮ PDF ಅಥವಾ ನಿಮ್ಮ CW ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿದೆಲ್ಲ, ಇನ್ನೂ ಲೆಸನ್ ನಂಬರ್ 1 ಇಂದ ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ ಇದೆಲ್ಲ, ಅದನ್ನು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ನಿಮ್ಗೆ ಬರ್ಸ್ತೀನಿ, ಇಲ್ಲ PDF ಮಾಡಿ ಕಳಿಸ್ತೀನಿ. ಓಕೆನಾ? ಟುಡೇ ಆಲ್ಸೋ ಐ ಫಾರ್ಗಾಟ್. ಟುಮಾರೋ ಐ ವಿಲ್ ಸೆಂಡ್ ಯು, or in the next Hindi class I will solve here only. Okay, so you have to be ready with your CW, your HW and as well as your
ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ಕಲ್ಲಿ ಕೂಡ ಎಲ್ಲರೂ ಬರೆದಿರಬೇಕು. ಎಸ್, ಇನ್ ದ ಫಸ್ಟ್ ಲೆಸನಲ್ಲಿ ಏನೇನು ಬರ್ಕೊಟ್ಟಿದಾರಲ್ಲ, ಫಿಲ್ ಇನ್ ದ ಬ್ಲ್ಯಾಂಕ್ಸ್ ಇದೆ, ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಬರೆಯೋದು, ಆಮೇಲೆ ವಿಲೋಮ ಶಬ್ದ ಅವೆಲ್ಲ ಏನು ಮಾಡಿರ್ಬೇಕು ನೀವು ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ಕಲ್ಲಿ ಬರೆದಿರಬೇಕು. ಓಕೆ, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.